सबंध भारतीयांच्या मनाला वेदना देणारी बातमी दिल्लीतून समोर आली आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. यावेळी एम्स रुग्णालयातील दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मालवली. अडचणीच्या काळातून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढून देशाला विकसित राष्ट्रांच्या रांगेत नेऊन बसवण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका मोठी होती. 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह येथे जन्मलेले मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते. पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यासारख्या नामांकित विद्यापीठांमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. 1982 ते 1985 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते. तर 1985 ते 87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे ते उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. 2004 ते 2014 पर्यंत सलग 10 वर्ष ते भारताचे पंतप्रधान होते. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा अवलंब करत कर्जाच्या डोंगराखाली अडकलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका मोठी होती. त्यामुळे अशा या महान व्यक्तिमत्वाचं जाणं हे सबंध भारतीयांच्या मनाला चटका लावणार आहे.